श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार राम कृपास बुद्धी न जाणे आणि जाणे दास तो अपार शुद्ध परमात्मा विजयसे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जन्मकलन महाविष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम निर्विधी देव कुबेर देशाची जो सर्व ज्ञान जया भगवान निर्विधी व्यक्ती ध्यान त्याचे बुद्धी उदारी करुण विद्या भान जीवन जे होते ज्याच्या ज्ञाने वासे जगत सर्व दिवस सर्वशत परिग्रही कायना संप्रयोगत विसुत्राणी स्वयं ब्रह्म विचारसे पुण्य पुरुषी सदैव निष्काम भगवत प्राप्ती कारणे बधावराम तुम्ही चाहे आत्मा तकाम तरीन ब्रह्मता परायज्ञा सुखं नित्यं सुप्रकाशं व्यापकं नाम रूपयोः अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिर्दृग्यत्व निर्मलम् अपारं सर्व वेदांत वेद्यं प्रत्यक्परं तदेव अहं नमतोऽन्यदिवे निश्चितामतिः जयांची केली स्मरण होय सकाळी विद्यांची अधिकरण हे जीवन दुसरे चरण श्री गुरुंचे भगवान माऊली महाविष्णू बरोबर आहे. वैरागी रागरक्षित जगद्गुरु तुकोबर आहे. दक्षिण काशी पैठणी वाशी शांती ब्रह्मनाथ महाराज अखिल संत मांदियाळी अकारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत भगवान पंढरीधीश पांडुरंग परमात्मा गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आणि साधक हृदय संजीवनी सद्गुरु डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा या सकल महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने असीम कृपेने अलौकिक अनुग्रहाने आपले श्वासोश्वास हे लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून ते सार्थकी आहे. कारण भगवान ज्ञानोबराय म्हणतात आहे मी हा कोण करावा विचार म्हणेल ज्ञानेश्वर मूर्तीचा. किंवा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात सारा सार विचार करा उठा विठी नामधरा कंठी विठोबाची. भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य महाराज म्हणतात सदा विचारे तस्मा जगज्जीव परात्मना जीव भाव जगत भाव बाधे स्वात्माये शिष्यते. माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात विचारता निरसले प्रपंच सहज सांडवले तत्वाता तत्वले ज्ञानी अशी. अशा पद्धतीचा विचार असा विचाराचा सागर ज्या ग्रंथाला म्हटलेला आहे तो विचार सागर नामक ग्रंथाचं चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालो. हा आपल्या जीवनातील परमभाग्याचा क्षण आहे. पहिल्या दिवशीच्या पाठामध्ये डॉक्टर बाबा म्हणाले या द्वितीय वर्षाचं आपलं नाव काय ठेवायचं तर गीता आणि विचार सागर हे जर आपण आपलं नाव ठेवलं आता या दोन ग्रंथाकरता हे वर्ष काया वाचा मनाने आपण समर्पित केलं तर निश्चितच त्याचा अलभ्य लाभ आपल्या जीवनामध्ये होतो. ते चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालो. यावर्षी मागच्या रामकृष्ण पुढे मागच्या 2 वर्षी विचार सागराची सेवा तिथली बाबांच्या आज्ञेने केली. यावर्षी दुसऱ्या कोणाला तरी बाबा सांगणार होते पुन्हा आता म्हटले सध्याला आरंभ करा. नंतर बाबाची जशी आज्ञा होती बाबा ज्या वेळेला पाठवते ते वक्ते म्हणजे बाबा म्हणून आपण स्वीकारावं अशी आपली पवित्र श्रद्धा ठेवून जर आपण स्वीकारली तर आपल्या पदरी निश्चित काही ना काही पडेल. त्याच्यामध्ये ग्रंथामध्ये 2 प्रकार असतात. काही विषय प्राधान्याने स्वीकारलेले ग्रंथ असतात काही वक्त्याच्या प्राधान्याने स्वीकारलेले असतात आणि विषय आणि वक्ता या दोघांची प्रधानता ज्याच्यामध्ये आहे. तर हा प्रकरण ग्रंथ हा तशा पद्धतीचा ग्रंथ आहे. इथे विषय आणि वक्ता या दोघांची प्रधानता आहे. वक्ता हे अधिकारी पाहिजे विषय त्या तोडीचा आहे पण तुमच्या समोर बसलेला वक्ता हा अधिकारी नाही हे मी प्रामाणिकपणाने आजच आपल्या समोर सांगतो. पण जरी आपण म्हणतो कधी कधी एखादी वक्ती मोठी नसते पण ती मोठ्याची असते त्यामुळे त्याला मोठा अंतकरण करून आपल्याला स्वीकारावं लागतं.
तसं अधिकारने, वयाने, उंचीने सगळ्यात मी आपल्यातलाच एक आहे, पण मोठ्याचा आहे. म्हणजे आपल्या जोगमारा संस्थेचा मीही विद्यार्थी आहे. 2007ला आमची संस्था पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर तेव्हापासून बाबाकडे आहे. आणि मग बाबांच्या आज्ञेने बऱ्याच वेळेला विचारसागर सांगण्याचा योग आला. तो आजही बाबाने आज्ञा केली म्हणून बाबांची आज्ञा म्हणून मी आपल्यासमोर उपस्थित आहे. आता टेप रेकॉर्ड जरी हे वाजलं तरी शब्द मात्र त्यांचेच असतील, याच्यामध्ये काही संदेह नसावा. आणि तशा पद्धतीने आपण या विषयाचं चिंतन करूया. आतापर्यंत आपण पहिल्या परिच्छेदाचा विचार केलेला आहे. त्यातली पहिली ओवी झालेली आहे आणि पुढचा क्रमप्राप्त विचार करणार आहोत. तर थोडंसं शिहावलं पण म्हणून पहिलं पद आहे, म्हणजे 7 तरंगाचा हा ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये पहिलीच पंक्ती आहे छोटीशी, विचार काय, श्री गुरु प्रसन्न. बरोबर ना? तर श्री गुरु प्रसन्न, त्यामध्ये श्री, गु आणि रु हे 3 शब्द आहे. हे फार अर्थपूर्ण आहे. श्री शब्दाचे तसे आपल्याला पुढच्या वर्षी पंचदशी ग्रंथामध्ये पहिल्याच प्रकरणामध्ये नमश्री शंकरानंद गुरुपादं भुजन्मनी सविलास महामोह ग्राहग्रास कर्मणे असा एक श्लोक आहे. आणि तिथे श्री शब्दाचे जवळपास 8 अर्थ सांगितलेले आहेत. तिथला एकच अर्थ आपण इथे घेऊ. श्री शब्दाचा अर्थ ब्रह्मविद्या. श्री शब्दाच्या अनेक अर्थापैकी काय, ब्रह्मविद्या किंवा अनिमादी ऐश्वर किंवा श्री म्हणजे लक्ष्मी, या सगळ्यांनीच ते काय संपन्न आहे, श्री गुरु. आणि गुरु शब्दाचा एक गोड श्लोक आहे. गु शब्दाचा अंधकार शाप, रु शब्द स्तन निरोधकार, अंधकार निरोधित्वात गुरु रीती अभिदेते. तर गु शब्दाचा अर्थ आहे अज्ञान आणि रु शब्दाचा अर्थ आहे प्रकाश. पण हा भौतिक प्रकाश नाही. श्री शब्दाचा अर्थ काय केला आपण, ब्रह्मविद्या, म्हणजे ब्रह्मविद्या, शांकरी विद्या, अध्यात्मविद्या, ज्याच्याकरता राजविद्या, राजगुह्य योगोना म्हटलेला आहे. अशा शांकरी विद्या, अध्यात्मविद्या, ब्रह्मविद्यारूपी श्रीने म्हणजे प्रकाशाने. गु शब्दाचा अर्थ काय केला आपण, अज्ञान. रु शब्दाचा अर्थ प्रकाश. कोणता प्रकाश, ब्रह्मविद्यारूपी प्रकाश. याने संपन्न जे आहे त्यांचं नाव आहे श्रीगुरु. आणि अशा श्रीगुरूच्या बाबतीत श्रीगुरु ज्ञानोबराय म्हणतात, श्रीगुरु सारिका असता पाठे राखा, इतराचा लेखा कोण करी. का बरं, तर गुरु तेच ज्ञान, ज्ञाने आत्मदर्शन, दर्शन समाधान आतिदेशे. म्हणून पहिलं कृती आणि आपल्याला ज्ञान पाहिजे. आणि ज्ञानाचे अधिष्ठात्म देवता कोण आहे, सद्गुरू आहे. म्हणून पहिले छोटीशी पंक्ती त्यांनी वाक्य लिहिलं, श्री गुरु प्रसन्न. आणि त्यांची प्रसन्नता असेल तर हे ज्ञान लाभेल. त्यांची प्रसन्नता नसेल तरी ज्ञान आपल्याला स्वप्रयत्नाने लाभत नाही, ती गुरुकृपेने लाभतं. गुरुकृपा आपल्या प्रयत्नाने होते. आपण प्रयत्न केल्याशिवाय गुरुकृपा होत नाही. पण आपल्या जीवनामध्ये यश आलं तर समजावं गुरुची कृपा झाली, आणि आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त झालं नाही तर मग आपले प्रयत्न कमी पडले असं आपण आपल्याकडे घ्यावं. म्हणून इथे श्रीगुरूची प्रसन्नता आपल्या जीवनामध्ये नितांत गरजेची आहे. म्हणून पंक्ती ठेवली त्यांनी, श्रीगुरु प्रसन्न. पुढे या ग्रंथाचं नाव दिलं काय, विचार सागर. पुढे एक शब्द ठेवला रहस्य, आहे ना. रहस्य म्हणजे त्याला गुह्य असंही म्हणतो. त्या गुह्यामध्ये 3 प्रकार असतात, गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतम. बाबा म्हणत असतात, कर्मातला असलं का त्याला गुह्य म्हणतात, उपासनेतला असलं का त्याला गुह्यतर म्हणतात, ज्ञानात असलं का त्याला गुह्यतम म्हणतात. हा विचार सागर ज्ञानप्रधान ग्रंथ आहे. आणि इथे आपल्याला कर्मातलंही रहस्य ऐकायला भेटणार, म्हणजे कर्मविपाकाचा सिद्धांत मूळ काय हा आपल्याला कळणार. इथे उपासनेतलंही गुह्य आपल्याला भेटणार आणि इथे ज्ञानातलंही गुह्य भेटणार. तिन्हीतलंही गुह्य या ग्रंथात प्राप्त होतं. म्हणून याला काय म्हटलेलं आहे, रहस्य. कशाचं रहस्य, कर्माचंही रहस्य इथे आहे, उपासनेचंही रहस्य इथे आहे, आणि ज्ञानाचं रहस्य तर आहेच आहे. म्हणून या सगळ्याचं रहस्य ज्याच्यामध्ये साठवलेलं असल्यामुळे याच्यामध्ये किती जल आहे, विचाररूपी जल, याचे गणत लागत नाही. जसं बिसलेरी वॉटर पाणी 1 लिटर मोजता येतं आपल्याला. रांजण असेल, तिजार असेल तर 20 लिटर, रांजण असेल तर 5-50 लिटर, शेततळ असेल तर 4-5 लाख काय कोटी, त्याला काहीतरी मोजमाप आहे. पण सागरातलं पाणी आतापर्यंत भूतकाळात कोणी मोजलं नाही, आता वर्तमान काळात मोजत नाही आणि भविष्य काळातही मोजणं शक्य नाही. तसं विचारसागर सांगणारे, विचारसागरावर चिंतन करणारे, विचारसागरचं चिंतन करता करता ते तद्रूप झाले आणि त्यांचं जीवन भगवतचरणी समर्पित झालं. पण या विचारसागर ग्रंथात इतके विचार आहेत असा छाती ठोकपणाने अद्याप कोणी सांगू शकला नाही, सांगत नाही आणि सांगणंही शक्य नाही. म्हणून याला काय नाव दिलं, विचारसागर. पण ते विचार सुद्धा असे मोघम नाही, ते रहस्यपूर्ण आहे, सारपूर्ण आहे. कसं सार तर ते आपण पाहिलं, जसं दुधाचं सार
तूप असतं. कारण तुपाच्या पुढे चूप, आता काही बोलायचं काय. कारण म्हणजे बघा तुम्ही, दुधाची आपण प्रक्रिया करतो ना, पहिले दूध तापवतात, त्याला शांत करतात, त्याच्यामध्ये विरजण घालतात, विरजण घातलं का त्याचं दही होतं, दहीचं घुसळण केलं का त्यातनं लोणी निघतं, लोण्याला कडवलं की तूप होतं. म्हणजे पुढं काय, मग आता चूप, आता काय बोलणार. म्हणजे दुधाचा सार तूप आहे, ज्याच्यामध्ये पुढे आता स्थित्यांतर गत्यांतर परिवर्तन त्याला नाही, म्हणजे मग त्याला ते सार म्हणतात. सौंदर्याचं सार नाक आहे. तुकोबराय म्हणतो काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही त्याने काय. या कराल विकराल कधी कालामध्ये साध्य परमात्मा प्राप्त करून घेण्याचं साधनेचं सार कोण आहे? रामकृष्ण. साधनेचं सार हे भगवंताचं नाम आहे. पुढे आहे ना बाबा. म्हणजे जसे सगळ्याचा सार आहे तसा विचारसागर ग्रंथ काय आहे? सार आहे. आणि सार पूर्ण विचार याच्यामध्ये प्रतिपादन केले. कशाचं सार? थोडस बोललं पाहिजे आपण झालेलं. हे बाबा म्हणत असतात कीर्तन प्रवचन पद्धती वेगळी, पाठ पद्धती वेगळी. पाठामध्ये वक्त्याने 25% बोलायचं असतं आणि श्रोत्याने 75% बोलायचं असतं, म्हणून तो पाठ कळतो. पण आपण याचं उलट करू, 75% बोलेल पण आपण किमान 25% तरी बोललं पाहिजे. किमान पहिला दिवस असला तर थोडस नाही वाटलं तर 5% तरी बोललं पाहिजे. म्हणून याच्यामध्ये सार आहे. आणि कशा कशाचं सार आहे? मग आपण म्हणलं ना, गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतम आहे ना. गुह्य कशाचं? कर्माचं. गुह्यतर उपासनाचं, गुह्यतम ज्ञानाचं आहे ना. मग कर्माचंही गुह्य याच्यामध्ये आहे, उपासनेचंही गुह्य याच्यामध्ये, ज्ञानाचंही गुह्य याच्यामध्ये आहे. सर्वाचं गुह्य अमाप अगणित असं साठवलेलं असल्यामुळे याला रहस्य असं नाव दिलं, विचारसागर रहस्य. आणि त्याच्यामध्ये किती तरंग आहेत? एकंदर 7 तरंग आहेत. 7 तरंगातला कितवा तरंग आहे आपला? पहिला तरंग. पण मग पहिला तरंग म्हटल्याच्या नंतर आपण काय म्हणतो? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. म्हणजे सृष्टीमध्ये जसं एखादं मोठं कुटुंब असतं किंवा आपली संस्था आहे, मग संस्थेमध्ये सगळीच पदं सगळ्याकडे आहे का? वेगवेगळी पद आहे. मग आपल्या अध्यक्ष दादा आहे ना, मग उपाध्यक्ष म्हणलं आणखी दुसरे सचिव, म्हणजे प्रत्येकाकडे जसं तसं या सृष्टीमध्ये सुद्धा ही सृष्टी चालवण्याकरता काही देवता आहे. तर त्याच्यामध्ये उत्पत्तीचं खातं हे ब्रह्मदेवाकडे आहे, पालनाचं खातं म्हटलं की भगवान विष्णूकडे आहे, संवाराचं म्हटलं की भगवान शंकराकडे आहे, प्रजन्याचं म्हटलं की वरुण देवाकडे, प्रकाशाचं म्हटलं की भगवान सूर्यनारायणाकडे आहे, शीतलता प्रकाश चंद्राकडे आहे. तसं या विघ्नहर्ता म्हणजे कुठल्याही कार्याच्या आरंभी आपण त्यांना जर म्हणलं तर ते आपल्या जीवनातील श्रेयांशी बहुविघ्नानि भवन्ति असं उपनिषदातलं वचन आहे. श्रेय म्हणजे जे पवित्र कार्य आहे, आपलं आत्मोद्धाराचं कार्य आहे, ते कार्य आपण हाती घेतलं तर त्याच्यामध्ये अनेकविध प्रतिबंध येतात. विघ्न म्हणजे प्रतिबंध, मग ते भूत प्रतिबंध असतात, भावी प्रतिबंध असतात, वर्तमान प्रतिबंध असतात. ते भूत प्रतिबंध जडभरतराजांना होता. काय? जडभरतराजा हरणी गर्भा गेला वासनेचा संभोग अंतकाळी तरी तपोबळी जन्मबळी. भूत प्रतिबंध आहे, 3 जन्म त्याला घ्यावे लागले. भावी प्रतिबंध वामदेवांना पंचवदशीमध्ये आपल्याला येणार. त्यांना आईच्या त्या जन्मामध्ये त्यांनी श्रवणादी साधना पुष्कळ केल्या, पण जन्मात ज्ञान नाही झालं कारण तो वर्तमान आपला भावी प्रतिबंध होता. आणि नंतर मात्र श्रवणादी न करताच आईच्या गर्भातच त्यांना ज्ञान झालं. हा भावी प्रतिबंध आहे. आणि वर्तमान प्रतिबंध हे तुमच्या समोर बसलेला मी किंवा माझ्यासमोर बसलेले तुम्ही आपल्या जीवनात आहे. आपण किती वेळा तत्वमसी महावाक्य ऐकले, सांगले, कीर्तनात प्रवचनात आपण ऐकत नाही, पण आपणही सांगतो तत्वमसी किंवा आपणही म्हणतो अहम ब्रह्मास्मी. ते होतं कुठे? म्हणजे हा वर्तमान प्रतिबंध आहे. त्याला म्हणतात कुतर्क, दुराग्रह, विषयासक्ती ही वर्तमान प्रतिबंध आहे. आणि अशा त्रिविध प्रतिबंधावर मात करण्याकरता ज्या देवतेला वंदन करावं लागतं ती आई विघ्नहर्ता दैवत भगवान गणेश. म्हणून त्यांनी पहिलं वंदन कोणाला केलं? प्रणाम श्री गणेशाय नमः. आणि दुसरं श्रीकृष्णाय नमः. आता इथे काय सगळ्यात जसं तुलसी रामायणामध्ये आपण पाहिलं तर त्यांनी सगळ्याला वंदना करता करता म्हणजे पहिल्या ह्याच्यात पाहिलं तर ती वंदनाच खूप व्यापक. पण आता हे करणं खरं तसं गरजेचं आहे, पण मग आता सगळ्यालाच वंदना कुठपर्यंत करत बसणार? पुढचा विषय उरकला पाहिजे. म्हणून त्याला एक न्याय म्हणतात, 150 न्याय. म्हणजे 100 रुपयाची नोट असली तर त्याच्यामध्ये 50, 75, 25 आलेलेच असतात. किंवा आपल्याकडे म्हणतात हात के पाव में सच के पाव. तशा पद्धतीने ज्या अनंत अवतार म्हणतो आपण, ते अनंत अवतार आहेत खरे परमात्म्याचे, पण अनंत अवतारामध्ये श्रीमद भागवत महापुराणामध्ये 24 अवतार सांगितले.
आणि संत मालिकेमध्ये प्रदान ते 10 प्रकार केले आणि गर्गसंहितेमध्ये भगवान गर्गाचार्याचे प्रकार 6 केले. अंश, 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 आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णत्व. आणि त्याही मध्ये प्रधान 2 अवतार आहेत. दुर्जनाचे येणे करुणे संहार पूर्ण अवतार रामकृष्ण. आणि त्याही मध्ये एक पूर्ण आहे आणि परिपूर्ण आहे. पूर्ण प्रभू रामचंद्राचा आहे आणि परिपूर्ण गोपाल कृष्णाचा आहे. का बरं? त्यातील फरक काय? तर कार्य करण्याचं स्वातंत्र्य आहे, निर्णय घेण्याचं नाही. तो पूर्ण अवतार आहे. कोणाचा? प्रभू रामचंद्राचा. कारण बोलीला वाले मी तैशीची करेन, बदलून दाविनं नाही, वरतून दाविनं म्हणजे बदलून दाविन नाही, वरतून दाविन. म्हणजे जसं त्यांनी घटना लिहून ठेवली तसं आम्ही वर्तन करून दाखवणार. म्हणजे कार्य करण्याचं आहे पण निर्णय घेण्याचं नाही. आपले मारुती बाबा सांगत असतात कधी कधी, ज्या वेळेला जानकी सीताई सोबत लखनला घेऊन भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला जाण्याकरता निघाले. लखनजी धावत आले. म्हणले मग ते उर्मिलेला सांगून त्यांच्या भार्याला. ती म्हणायला लागली, अहो आहे का, तुम्ही दादाची सेवा करा, मी ताईची सेवा करेन, मलाही येऊ द्या, विचार चांगला आहे. लक्ष्मण म्हटले दादाला विचारतो. दादाकडे धावत आले. दादा म्हटले काहीच हरकत नाही, विचार चांगला आहे, सेवेचा भाव आहे ना, कोण नकार देणार. पण म्हटले काय आपलं ठरलेलं आहे, बोलीला वाल्मिक ते रामायण घेऊन या, त्यातलं काय अरण्यकांड काढा, त्यातला उल्लेख बघा. म्हणजे तिघाचा. म्हणजे आता उर्मिलेला घेता येणार नाही. का बरं? कारण कार्य करण्याचं स्वातंत्र्य आहे परंतु निर्णय घेण्याचं नाही. आणि ते परमात्मा प्रतिज्ञा करतात, करी शस्त्र न धरी. गोष्टी सांगितली युक्तीच्या 4, खरं 4च सांगितल्या. त्या 4 सांगितल्या नसत्या तर अधर्माचा विजय झाला असता, धर्माचा नाही. आणि मग संजयाची भविष्यवाणी खोटी ठरली असती. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनोधरा तत्र श्री. पण मग संजयाने तिथे भविष्यवाणी केली आणि मग त्या प्रसंगी भगवान परमात्म्याने ती शिखंडी नावाची ढाल पुढे करा आणि मग पितामह भीष्म शरपंजरी. अश्वत्थामा हाता हा नरवा कुंजरवा हे एक वाक्य बोला. आचार्य द्रोणाचार्य त्यांना थांबवलं. त्या दृष्टदुम्नाने त्यांचं शिरकलन केलं. हा बघ जयद्रथ, हा बघ सूर्य, हे त्यातलंच एक वाक्य 3रं. आणि आपल्या त्या आंग्ल भाषेत म्हणतात टिट फॉर टॅट, जशाच तशी. म्हणजे यथा यक्ष तथा बली. धर्माच्या गोष्टी तू आता बोलतो, पण अभिमन्यूला 8 महारथी एकत्र येऊन तुम्ही मारत होता, त्यावेळेला तुझा धर्म कुठे गेला होता असं अंगराज कर्णाला सांगतात. आणि त्याच्या रथाचा चाक भूमीने गिळंकृत केला असताना अर्जुनाला परमात्मा शस्त्र सोडायला सांगतात. या प्रसंगी परमात्म्याने 4 गोष्टी सांगितल्या आहेत. पण पुढची प्रतिज्ञा काय होती? करी शस्त्र न धरी. ही गोष्टी सांगितली तिच्या 4 गोष्टी सांगितल्या, पण मग करी शस्त्र न धरी हे पाळलं का देवाने? नाही. कारण आपली प्रतिज्ञा, परमात्म्याचा मूळ अवतार प्रयोजन कशा करता आहे? साधूना परित्राण, दुष्कृता विनाश आहे, धर्म संस्थापनार्थ आहे, अहम युगयुगे संपत्ती. या 3 कामं करता येतात. आणि ते साधूचं परित्राण आणि काय दुसरं म्हटलं आपण, साधूना दुष्कृता विनाश आहे, धर्माची संस्थापना. मग इथे दुष्कृताचा विनाश न होताना साधूचा विनाश होत असेल आपल्या प्रतिज्ञेमुळे, तर ती प्रतिज्ञा ठेवायची कशा? तेव्हा ती प्रतिज्ञा परमात्म्याने बाजूला सारली. मोडकर रथाचा चाक घेऊन एखाद्या हत्तीच्या कल्पावरती पंचांगाने तुटून पडावं तसं परमात्मा जातात. म्हणजे तिथे कार्य करण्याचंही स्वातंत्र्य आहे आणि निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण ही देवता अशी परिपूर्ण देवता आहे, परितापूर्ण परिपूर्ण. म्हणून गर्गसंहितेमध्ये भगवान गर्गाचार्य म्हणतात, परिपूर्णोत्तम साक्षात श्रीकृष्ण नान्य एवही एक कार्यार्थम आगत्य कोटी कार्य चकार. असे असणारे गोपाल कृष्ण. म्हणजे जसं 155 न्याय किंवा हत्ती के भाव मी सबके भाव. मग वेगवेगळ्या देवतेला वंदन करण्यापेक्षा गाव पातळीपासून पाहिलं तर मग ते काय सरपंच, नंतर तालुक्यात आमदार, जिल्ह्यात खासदार, राज्यात मंत्री, देशात पंतप्रधान, ही एक जाण्यासाठी डायरेक्ट पंतप्रधानाकडे गेलं तर सगळी चालत ना. त्यात तसं एका देवतेला वंदन करण्यापेक्षा जर गोपाल कृष्ण परमात्म्यालाच वंदन केलं तर भैया माझा पंढरराव आणि तो या देवाचाही देव असं असतं. किंवा अवताराच्या राशी तो हा. दुसरी वंदना म्हणजे ज्याच्यामध्ये सगळ्यालाच वंदना होईल ती वंदना कोणाला केली? श्रीकृष्णाला. आणि तिसरी वंदना आहे गुरुला, श्रीगुरु आहे ना. श्रीगुरुला का तर श्रीगुरु ही विद्येची देवता आहे. गुरु देत ज्ञान, ज्ञान दर्शन समाधान. गुरु बिन कौन बतावी बाट, भ्रांती की वाडी नदी अभिष्णू अहंकार की लाट. गुरुशिवाय तरुणोपाय नाही. आपले बाबा तर म्हणत असतात, जिथं चोराला गुरु लागतो तिथे ब्रह्मविद्येला गुरु लागणार नाही का? चोराला सुद्धा गुरु लागतो. एक छोटीशी गोष्ट आहे, सांगतो सर. आपले आनंद आश्रम स्वामी महाराज म्हणजे डॉक्टर बाबांचे सद्गुरू, ते काशीला चालले होते. त्यांचा ते खिसा कापला गेला आणि मग काशी इथेच काशी झाली. म्हणजे आता अधिक मास तिथे जायचं आणि ती इथेच पुंजी गेली. कारण तिथे काय किती जमलं तर थोडंफार लागतोच ना काही. ती इथे गेल्याच्या नंतर मग नकळत थोडासा ज्ञानी महात्मेच होती पण चेहरा थोडासा
ते त्याचे एक काळचे शिष्य आहेत, म्हणजे तो वाल्याचा वाल्मिकच झाला होता. त्याने बघितलं स्वामीचा चेहरा. बाबा म्हणत असतात जनावर सुखी दुःखी कळत नाही, मनुष्याचा चेहरा कधीच झाकत नाही. त्यांनी विचारलं स्वामी तुम्ही उदास का? म्हणजे काही नाही. म्हणजे खरं सांगा. म्हणजे काही नाही, अरे जी पुंजी होती ती इथेच गेली. नेमकं कुठे घडलं? म्हणले त्या अमुक अमुक डब्यात. कुठल्या स्टेशनला? म्हणले त्या स्टेशनला. खरंच? 100%. तो म्हणलं 100% पैसे भेटून जाईल. त्याचा काय विश्वास असा. बाजूला आला, फोन डायल केला. हॅलो हॅलो. म्हणजे कोण बोलतो? म्हणजे ते अमुक अमुक. म्हणले खरे या डब्यामध्ये या स्टेशनला एका भगव्या संन्यासाचा खिस्सा तू कापलास का? म्हटलं हो. म्हणजे हो काय मूर्खा, घेऊन येत आपले गुरु येत ते. तो घेऊन आला. ते पैसेही दिले. ऐका मी कशा करता बोलू. ते पैसेही दिले. पैसे दिल्याच्या नंतर स्वामीला आनंद वाटला, समजा गेलेले पैसे आल्यावर. पण मग एक दुःखही वाटलं का आपला माळ घातली. ते आपल्या व्यवहारात म्हणतात गळ्यात माळ पोटात काळ. म्हणजे माळ घालून सुद्धा अजून तो व्यवसाय बंदच केला नाही. काय त्याचा अर्थ आहे? कशाला माळ घातलीस तू? तो म्हटला नाही, तुमच्याकडनं माळ घातल्यापासून मी स्वप्नातही चोरी केलेली. म्हणजे बरोबर आहे. कर्त्यामध्ये 2 प्रकार असतात, साक्षात करता, प्रयोजक करता. काही जण स्वतः करतात, काही करून घेतात. तो करत नसेल तर करून घेत असेल. तो म्हणला मी करतही नाही करूनही घेत नाही. म्हणजे मग त्याने चोरी केली, माझा खिस्सा त्याने कापला, तुला कसं काय कळालं? आता म्हटलं स्वामीजी कशाला विचारतात? नाही म्हणले मग आता सांग. म्हणले नाही तर मग सुटका नाही. तर म्हटलं असं आहे का, तो एरिया जरा कठीण आहे. म्हणले पठ्याच्या शिष्याशिवाय ते कामच कोणी करू शकत नाही. कशा करता सांगितली? म्हणजे जिथे चोराला सुद्धा गुरु लागतो तिथे अध्यात्म विद्या करता आपल्याला गुरु लागणार नाही का? म्हणून तिसरी वंदना कोणाला केली? गुरुला केली. आणि गुरुचं सांगणं वर्णन करणं याच्यात आपल्याला काय, श्रीगुरु प्रत्यक्षच होता येईल. आपण ते वर्णन केलं पाहिजे. काही मूर्ख शिरोमणी असतात, ते म्हणतात महाराज आम्ही कुठंच शिकलो नाही, हे आमची बुद्धीची वैभव नाही, दिवाळखोर बुद्धीचं प्रदर्शन आहे. ते काय कामच आहे? म्हणजे कुठंतरी आपण काय आईच्या पोटातून तर कोणी शिकून येत नाही. कुठेतरी कसं तरी कुठेतरी ते आपण ऐकलेलंच असतं. पण ते मान्य करण्यात उलट भूषण आहे, तर हल्ली लोकांना ती दूषण वाटायला लागलं. तसं मात्र म्हणून आहे. ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधना असं आण काय. असे 3 वंदना का? त्याचं थोडंसं आपण कारण पाहिलं. म्हणजे विघ्न आरती देवता म्हणून कोणाला वंदन? गणेशाला. शेते पंचाशत ज्ञान कोणाला वंदन? भगवान श्रीकृष्णाला. आणि विद्येची देवता म्हणून कोणाला वंदन? श्रीगुरुला. आणि मग त्यांनी आपल्याला 3 प्रस्तांतरे सांगितली. त्या दिवशी कृष्ण महाराज बोलले प्रकर्षेण आत्मनिस्ती येती इति प्रस्थान. प्रकर्ष करून ज्याच्या विचाराद्वारा आपली वृत्ती अनात्म्यापासून बाजूला निघून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते, त्याला काय म्हणतात? प्रस्थान. त्रय म्हणजे 3. त्याच्यामध्ये पुन्हा प्रकार 3. बृहत प्रस्थांतरे आहे, वारकरी प्रस्थांतरे आहे आणि वेदांत प्रस्थांतरे आहे. वारकरी प्रस्थांतरे म्हटलं का आपल्या तुकोबरायची गाथा, ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी आणि आपल्यापासून एकनाथी भागवत ही आपली वारकरी प्रस्थांतरे. बृहत प्रस्थांतरामध्ये ती पुढे येतात. जर आपल्याला शिकायची इच्छा असेल तर आपल्या आळंदीतही शिकवणारे आहेत. सवाशी बाबा शिकवतात, आपल्या बाबांकडे शिकवले जातात. तर बृहत प्रस्थांतरामध्ये खंडन खाद्य, चित्सुकी, आदित सिद्धी हे ग्रंथ आहेत. पण इथे वारकरी प्रस्थांतराचा तूर्त विचार नाही आणि बृहत प्रस्थांतराचा नाही. इथे आले वेदांत प्रस्थांतरे. आणि ते वेदांत प्रस्थांतरामध्ये 3 येतात: दश उपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र. दश उपनिषदे कर्मावली म्हणतात परी दश उपनिषदे जे उदारी ज्ञान वक्रते ते सुमिमुक्ती सुगते शिवृत्ती भरे. 10 उपनिषद आहे. ते काय केन, मुंड, मांडुक्य, ईशान्य, बृहदारण्य, काहीतरी तैत्तिरीय, छांदोग्य, प्रश्न अशी देवता आणि बृहदारण्य अशी काय 10 उपनिषद आहे. ते शब्द माझे पाठांतरातले असे आहे ना. ईशकेन कठ, मुंड, मांडुक्य, ईशान्य, बृहदारण्य, काहीतरी तैत्तिरीय, छांदोग्य आणि प्रश्न हे 10 उपनिषद. उपरी तसे तर 120 जवळपास उपनिषद आहे. पण ज्ञानप्रधान ही मुख्य 10 उपनिषद आहे. वेदाच्या अंतिम ज्ञानकांडाचा विचार प्रतिपादन करणारी 10 उपनिषद. ती अपौरुष आहे, म्हणजे पुरुषकृती नाहीत. नंतर दुसरं प्रस्थान कोण? श्रीमद भगवद्गीता. ते भगवान श्रीकृष्ण कृत आहे. कारण सोमुखे आपण सांगितलं श्री विष्णू श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेशी. भक्तराज अर्जुनाने विचारलेले प्रश्न आणि भगवान परमात्म्याने दिलेलं उत्तर असा गुरु शिष्य म्हणा, देवभक्त म्हणा किंवा 2 मित्र म्हणा, सखेती मात्वा प्रसन्नम यदुत्तम, अशा 2 मित्राच्या, देवभक्ताच्या किंवा गुरु शिष्याच्या संवादातून करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद असा संमिल पद्धतीचा वाद कुरुक्षेत्राच्या रणमैदानावरती द्वापार युगामध्ये त्या महाभारती संगती म्हणे तरी कथा काय गीतेमध्ये म्हटले. म्हणजे महाभारतातल्या भीष्म पर्वा अंतर्गत येणारा ग्रंथ म्हणजे कोणता? श्रीमद भगवद्गीता. ते दुसरं प्रस्थान आहे. तिसरं प्रस्थान आहे ब्रह्मसूत्र आहे ना. ब्रह्मसूत्र त्याच्यामध्ये त्या दिवशी बोलले मुख्य
4 सूत्र होती. त्या 4 सूत्राचा विस्तार आहे. काय? अथा तो ब्रह्मजिज्ञासा, शास्त्र योनित्वा, तत्व समन्वया, ईश्वर प्रणिधानात्वा, असे मुख्य 4 सूत्र आहेत. त्या 4 सूत्राचा 16 अध्याय 4 पाद आपल्या क्षमा करा, बरोबर का? 16 अध्याय 4 पाद आणि 4 अध्याय 16 पाद, 4 पाद, 4 पाद आणि अशी 16 पाद आहे ना. म्हणजे 4 अध्याय, प्रत्येक अध्याय 4 पाद म्हणजे 16 पाद आणि 555 सूत्र. तो आहे ब्रह्मसूत्र नावाचा ग्रंथ, ज्याच्यामध्ये मुख्य 4 अध्याय म्हणजे साधन अध्याय, अविरोध अध्याय, फल अध्याय आणि समन्वय अध्याय, असा ब्रह्मसूत्र. म्हणजे अशी 3 प्रस्तांत्रे आहे. आणि 3 प्रस्तांत्राची करते आपण पाहिले. मग आता तुम्हीच बोला, याचे करते कोण? उपनिषदाचे करते कोण? आता बोलून गेलो ना 1 मिनिटापूर्वी आपण. असं नाही करायचं, थोडस लक्ष द्यायचं. उपनिषद हे अपौरुष आहे, त्याचे करते कोणीच नाही. ते अपौरुष म्हणजे पुरस्कृत बुद्धीचे नाही. दाता याता पूर्व अकल्प आहे. दयाचे निस्वासी जन्म झाले वेदरासे, म्हणजे त्याचा आविर्भाव तिरोभाव आहे, उत्पत्ती विनाश नाही. त्याची करते कोणी नाही, ते अपौरुष आहे. आणि उपनिषद झाल्याच्या नंतर कोण? गीता, भगवद्गीता तर कोणी सांगितली? बघ, भगवान श्रीकृष्ण. आणि ब्रह्मसूत्र ते कोणी विस्तार केला? तो 4 सूत्राचा भगवान व्यासदेव आहे. पण या 3 वेदांत प्रस्तांत्राचे करते मात्र एकच आहे. त्याच्यावर भाष्य लिहिणारे भाष्य करते एकच आहे. म्हणजे सूत्र भाष्य असेल, गीता भाष्य असेल किंवा उपनिषद भाष्य असेल, या 3चे भाष्याचे करते एकच आहे. ते कोण? भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य. आणि त्या भाष्यानुसार झालेले 3 ग्रंथ आहे. म्हणजे उपनिषद भाष्य पहिलं आपलं उपनिषद भाष्य, नंतर गीता भाष्य आणि नंतर सूत्र भाष्य. तर त्या 3 भाष्यावर भाष्य करते भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य. त्या भाष्यानुसार झालेले 3 प्रकरण ग्रंथ आहे. मुळात पुस्तक वेगळं आणि ग्रंथ वेगळा. बाबा म्हणत असतात, ज्याच्याद्वारा जो अभ्यास करून तुला अज्ञान जातं, दुपारची भ्रांती निवृत्त होते, पोटभरी विद्या त्याला म्हणतात, ते पुस्तक असतात म्हणजे शालेय जीवनात. आणि आपण हे शिकतोय काय? आपलं वारकरी प्रस्तांत्र आहे, दशोपनिषद आहे किंवा आता बृहत प्रस्तांत्र आहे म्हटलं आपण. हे काय? ग्रंथ आहे. म्हणजे ग्रंथी भेद जे करतात त्यांना ग्रंथ असं म्हणतात. एक गोड श्लोक आहे, बाबा नेहमी सांगत असतात, भिद्यते हृदय ग्रंथी चिंतेते सर्व संशय क्षीयंते चाशी कर्माणी तस्मिन दृष्टी परावरे. म्हणजे ग्रंथीचा भेद, संशयाचा छेद आणि कर्माचा क्षय ज्याच्याद्वारा होतो त्याचं नाव काय? ग्रंथ. आणि त्या ग्रंथात 2 प्रकार असतात, एक प्रकरण ग्रंथ आणि दुसरे असतात आकर ग्रंथ. काय काय? प्रकरण ग्रंथ आणि आकर ग्रंथ. कशाला म्हणतात प्रकरण ग्रंथ आणि कशाला म्हणतात आकर ग्रंथ? तर प्रकरण ग्रंथ म्हणजे ज्याच्यामध्ये कुठला तरी एक विषय आपल्या गणिती पद्धतीने, आपल्याकडे त्याला काय म्हणतो आपण, स्टेप बाय स्टेप, पायरी पायरीने सगळ्याला कळेल, उचेल, पचेल अशा पद्धतीने त्याचं स्पष्टीकरण केलं जातं. त्याला प्रकरण ग्रंथ असं म्हणायचं. जसं विचारसागर हा प्रकरण ग्रंथ आहे, विचार चंद्रोदय, पंचदशी हे काय? प्रकरण ग्रंथ आहे. आणि आकर ग्रंथ कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये सगळेच विषय असतात. बस ज्ञानेश्वरीमध्ये जसं ज्ञानोबराय म्हणतात, महाभारती नाही ते नोहेची लोकी ती येणे कारणे म्हणे पाहिजे व्याच उच्चिष्ट जगत्रय. म्हणजे जे महाभारतात नाही ते कुठेच नाही, पण हे माऊलीने म्हणावं. आपल्या मारुती बाबा कधी कधी म्हणत असतात. आता आपण काय म्हणावं? ज्ञानेश्वरी नाही ती नोहेची लोकी ती येणे कारणे म्हणे पाहिजे ज्ञानेश्वर उच्चिष्ट जगत्रय. कारण ज्ञानोबर आहे, ज्ञानेश्वरी काय सांगितलं नाही, काय नाही असं नाही, सर्वच काही आहे, सर्व काही आहे. म्हणजे जिथपर्यंत जगत अजून पोचलं नाही आणि जगत ज्या दिवशी जाईल त्यावेळेस जगत राहणार नाही, ते जगदीश्वरी. इथपर्यंतचं सर्व प्रवास, सर्व तत्वज्ञान भगवान ज्ञानोबरांनी कशा सांगितलं? ज्ञानेश्वरी सांगितले. म्हणून ज्ञानेश्वरी गाथेमध्ये हे सगळेच विषय असल्यामुळे हे कोणते ग्रंथ आहे? आकर ग्रंथ आहे. आणि विचारसागर पंचदशी कोणते ग्रंथ आहे? प्रकरण ग्रंथ आहे. आणि गुरुनामगुरु स्वानंद सुखनाशी सद्गुरू चौपारा किंवा त्यांची शिष्य चतुष्टय जेव्हापासून हा अभ्यासक्रम आपला चालू ठेवला त्याच्यामध्ये या अभ्यासक्रमामध्ये प्रकरण ग्रंथाचा अभ्यास केला जातो का, आकर ग्रंथाचा अभ्यास केला जातो का, उभयाचा केला जातो? काय म्हटलं तुमच्या नाही लक्षात आलं? आपल्या संस्थेमध्ये प्रकरण ग्रंथाचा अभ्यास केला जातो, आकर ग्रंथाचा अभ्यास शिकवला जातो का, दोन्हीचा केला जातो? दोन्हीचा केला जातो. आता यावर्षी एक प्रकरण ग्रंथ तुमच्या अभ्यासाला आणि एक आकर ग्रंथ आहे. प्रकरण ग्रंथ कोणता? आणि आकर ग्रंथ कोणता? कारण गीतेमध्ये सगळाच विषय आहे ना. त्याच पद्धतीने पुढच्या वर्षी सुद्धा तुम्हाला प्रकरण ग्रंथही राहणार आणि आकर ग्रंथही राहणार. प्रकरण ग्रंथ कोण? आणि आकर ग्रंथ आहे ना. म्हणजे कारण पण एक आहे
आकर ग्रंथ हे प्रकरण ग्रंथ वाचून कळत नाही. म्हणून आपल्याला विचारसागराची रुची असो नसो, विचारसागर शिकलाच पाहिजे. का बरं? कारण आपण महाराष्ट्रीयन आहोत. आपल्या महाराष्ट्रीयन मंडळीचं वैभव काय असेल तर आपली ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत हे आपलं ऐश्वर्य आहे, हे आपली संपदा आहे. पण मग ती संपदाच राहते, ते आपल्याला कळत नाही ना. मग निदेवाची परिवारी लह्या रुपया आरती सहस्रवरी, ते तर बैसून उपवास करी कात्रीची कल्पतरू तळवटी बैसून सूर्याची तशी गाठी दैवणी किरीटी निदेची. का बरं? याचं कारण ते आपलं ऐश्वर्य, पण ते आपल्याला कळत नाही ना. म्हणजे बापाने त्याच्या करता मोठी गडगंज संपत्ती सांगली, पण तो वर म्हणतो आंधळ्याला बाबा पांगायला नाही, काही पैसा घाल, भीक मागतो. मागण्याची गरज आहे का? तू सगळं अन्नछत्र घालू शकतो, पण त्याला माहिती नाही ना आपल्या खाली आहे. तसं आपल्याकडे एवढं आहे, पण ते आपल्याला कळत नाही. आपलं असून आपल्याला कळत नाही. का कळत नाही? कारण ते कळण्याकरता एक दृष्टी लागते, आणि ती दृष्टी कोण देते? आकर ग्रंथ कळण्याची दृष्टी प्रकरण ग्रंथामुळे आपल्याला प्राप्त होते. म्हणून हा प्रकरण ग्रंथाचा अभ्यास आपला झालाच पाहिजे. मग तशी पहिले आपण पाहिले 3 वेदांत प्रस्तांत, त्यावर 3 भाष्य, आणि त्यावर 3 प्रकरण ग्रंथ. मग ते 3 प्रकरण ग्रंथातला पहिला प्रकरण ग्रंथ म्हणजे पहिलं आपल्या वेद, आपल्या उपनिषद भाष्य, आणि ते उपनिषद भाष्यावर झालेला प्रकरण ग्रंथ कोणता? नाही इथं तुम्ही पाहिलं नाही मागे अद्वैत सिद्धी. नंतर दुसरा प्रस्थांतरामध्ये कोण? दुसरं प्रस्थान कोण? गीता. गीतेवर झालेले गीता भाष्य, आणि त्याच्यावरचं प्रकरण ग्रंथ विवरण. नंतर तिसरं ब्रह्मसूत्रावरचा भाष्य सूत्रभाष्य, सूत्रभाष्यावर झालेलं प्रकरण ग्रंथ भामती निबंध. ठीक ना? अशी याची संगती लावायची. म्हणजे 3 प्रस्थांतरे, त्यावरची 3 भाष्य, आणि त्यावर झालेले 3 प्रकरण ग्रंथ. मग ते जो अद्वैत सिद्धी आहे, विवरण आहे, भामती निबंध आहे, या 3 ग्रंथाची कर्ते 3 आहे. अद्वैत सिद्धीचे कर्ते कोण? श्री मधुसूदन सरस्वती. मधुसूदन सरस्वती म्हणजे सामान्य हस्ती नाही. बाबा म्हणले त्या दिवशी त्यांनी मागच्या जन्मातच काही भाष्य केलं होतं. किती अध्यायचं बाबा? भागवत महाराज मधुसूदन स्वामींनी ते वहीमध्ये पहिल्या जन्मातच त्यांनी काही भाष्य केलं, उर्वरित भाष्य पुढच्या जन्मात 11 का 10 अध्याय बाबा म्हणले त्यांनी आदल्या जन्मातच ते भाष्य केलं. मधुसूदन किती वर्ष टीका, आणि पुढचं जे भाष्य त्यांनी मग त्यांच्या मधुसूदन स्वामी या जीवनामध्ये त्यांनी केलं. म्हणजे किती त्यांचा अधिकार असेल. मग त्यांच्याबद्दल एक श्लोक सांगितला जातो काय? मधुसूदन सरस्वत्या पारमवेत्ती सरस्वती, सरस्वत्या पारमवेत्ती मधुसूदन सरस्वती. सरस्वती माता विद्येच्या अधिष्ठात्री देवता आहे, पण सरस्वती मातेला काय सांगायचंय हा भाव कोण जाणू शकता? मधुसूदन सरस्वती. आणि मधुसूदन सरस्वतीला काय सांगायचं हे कोण जाणू शकते? माता सरस्वती. हा त्यांचा काय आहे? अधिकार आहे. ते कोणत्या प्रकरण ग्रंथाचे करते? आहे ना. आणि दुसरा प्रकरण ग्रंथ विवरण, आणि ते विवरणाचे करते कोण? प्रकाशात्मा. आता यांचा अधिकार फार मोठा. त्या दिवशी बाबा एक वाक्य बोलले, ते आतापर्यंत प्रकाशात्मा मुनी आहे ना, ते बाबा तिथं बोलले मनन करणं हे ज्यांचं शील आहे. मनन म्हणजे काय? भेद बाधक अभेद साधक अशा योक्तिक आद्विक ब्रह्मचिंतन करणं याला मनन म्हणतात. आणि मनन करण्याशील म्हणजे त्यांचा स्वभाव बनला, पूर्ण जीवन त्यांनी मननामध्ये घालवलं असे प्रकार, आणि त्याच्याद्वारा ज्ञानरूपी प्रकाशाचा उदय ज्यांच्या जीवनामध्ये झाला असे असणारे कोण आहे? प्रकाशात्मा मुनी. आणि तिसऱ्या प्रकरण ग्रंथ कोणता? भामती निबंध. त्याचे करते कोण? वाचस्पती. हे वाचस्पती मिश्र म्हणजे हे त्यांचा अधिकार बाबत त्यांनी सांगितलं. कारण त्यांची पत्नी तो दिवा उजतो ती लावते, हे विचारतात माते आपण कोण? त्यांनी सांगितलं माता नाही, मी तुमची पत्नी आहे. म्हटले म्हणजे माझा विवाह झाला? ते म्हटले हो. किती वर्ष? म्हटले इतकी वर्ष. म्हटले मग स्त्री ऋणातून उतरावण्याकरता, पत्नीच्या भारीच्या ऋणातून उतरावण्याकरता मी तर काहीच केलं नाही. तुझ्यामुळे हा निबंध म्हणजे ब्रह्मसूत्रावरचं जे भाष्य त्याच्यावरचा असणारा प्रबंध हा सिद्धीला गेला, म्हणजे तुझ्या सेवेमुळे तो गेला. आणि या निबंधाला नाव काय द्यावं हे काही माझं अद्याप निर्णय झालं नाही. तुझं नाव काय? त्यांनी सांगितलं भामती. त्या निबंधालाच तिने नाव दिलं भामती निबंध. आणि ती माऊली अजरामर झाली सेवेमुळे. म्हणजे हा त्यांचा अधिकार. म्हणजे अधिकार त्यांचा काय आहे का? त्यांना विवाह झालेला हे सुद्धा माहिती नाही. आता ही गोष्ट हल्लीच्या काळात कपूर कल्पित वाटू शकते, कारण जातो बरं का, येतो बरं का, पोचलो बरं का, चालूच असतं बरं का. ह्या गोष्टी कपोल कल्पित वाटू शकतात, पण आपल्या संस्कृतीची वस्तुस्थिती आहे. म्हणजे हा त्यांचा काय अधिकार आहे. कारण असे ग्रंथ लिहिण्याकरता तेवढा त्यागही करावा लागला. कारण त्यागा शांती नंतर त्यागीने एके अमृतत्व मानुष म्हणलेला. म्हणजे 3 प्रस्थांतरे, त्यावरची 3 भाष्य, त्यावरची 3 प्रकरण ग्रंथ, असे 3 त्रिक 9.
आणि या 9 ग्रंथाचं रहस्य, या 9 ग्रंथाचं सार, या 9 ग्रंथाचा निचोड, या 9 ग्रंथाचं गुह्य तात्पर्य ज्याच्यामध्ये आलेलं आहे तो ग्रंथ म्हणजे विचारसागर. पण या विचारसागरामध्ये पुन्हा 3 प्रकार. एक दोहा रूपाने विचारसागर आहे, दुसरा ओवी रूपाने विचारसागर आहे. दोहा आणि ओवी म्हणजे हा एक प्रकारचा पद्यात्मक आहे आणि सुलभ मराठीत भाषांतर हे गद्यात्मक आहे. मग ते पद्यामध्ये दोहा रूपाने जो विचारसागर लिहिला त्याच्याकडे ते पंडित साधू निश्चय आणि ओवी रूपाने लिहिला मग ते राजवाने हरभरे शास्त्री. सुलभ मराठीत भाषांतर ज्यांनी केलं ते ब्रह्मीभूत विनायक नारायण दादा. असा इथपर्यंतचा वृत्तांत आपण या पहिल्या परिच्छेदामध्ये पाहिला. आणि मग मंगल व विचारसागराचे वर्णन. ते मंगल व विचारसागराचे वर्णन हे पाहत असताना कालच्या आता ते मंगल का करायचं तर आपण आताच बोलून गेलो, श्रेयांशी बहुविज्ञानी भवन्ति. त्याच्यामध्ये आता पुढे विस्तार येणार. मुळात मंगलाच्या वेळा 3, मंगलाचे प्रकार 3, मंगलाचे प्रयोजन सुद्धा 3. कारण प्रयोजन अनुदिशन मंदोपी प्रवर्तन हे सर्व पुढे आपला ज्या वेळेला जो आनंद सत्ता प्रकाश येईल त्यावेळेला आपण त्याचा थोडासा विस्तार पाहू. मंगलाच्या वेळातील कार्यादौ, कार्यमध्य, कार्यांतानी मंगल आणि पुर्या. कार्याच्या आरंभी, कार्याच्या मध्यंतर असताना आणि कार्याची परिसमाप्ती होताना काय केलं पाहिजे? मंगल केलं पाहिजे. का बरं? कारण श्रेयांशी बहुविज्ञानी भवन्ति. चांगल्या कार्यामध्ये विघ्न येतात. आणि मंगल म्हणजे काय तर विघ्न ध्वंसानुकूल व्यापारा मंगल इति उच्यते. विघ्न प्रतिबंध, त्याचं ध्वंस अप्रतित निवृत्ती करणारी जी क्रिया, हालचाल, चेष्टा त्याला काय म्हणतात? मंगल असं म्हणतात. म्हणून आपल्या वारकरी संप्रदाय वेद नव्हते, ते वेदाची परंपरा जपणारे आपण आहोत. म्हणून बघा आपल्या पूर्वसुरीनी प्रत्येक आपला सकाळचा विधी असतो काकडा, नंतर मग आपण पुढे मग दुपारचं गाथा भजन असेल, नंतर संध्याकाळचा आपला वारकरी संध्या हरिपाठ असेल, नंतर हरिकीर्तन, हरिजागरण, हे सगळ्याची सुरुवात होते रामकृष्ण हरी. मध्यंतर असतो विठोबा रखुमाई, शेवट ज्ञानदेव तुकाराम. हे काय केलेलं आहे? आरंभी मंगल आहे, मध्यंतरी मंगल आहे, शेवटी मंगल आहे. म्हणजे इतका आपला संप्रदाय हा म्हणून म्हणतात वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालले, नकळीची विषांदा म्हणून गोड बोललो, चालता धनुर्धारा तरंगकारी हार पडो ज्ञानदेव त्याचा वेद सर्व मंगलाची पद्धत आहे म्हणून परंपरा आपल्याकडे जपलेली आहे. म्हणजे मंगलाचे वेळ आहे, मंगलाचे प्रकार 1 असतं वस्तुनिर्देशक मंगल, 2 नमस्क्रियातून मंगल. हे क्रम असाच ठेवायचा, म्हणजे जरी नाव ते क्रम असाच ठेवायचा का? कारण तो क्रम तसाच आहे. 1 वस्तुनिर्देशक मंगल, दुसरा नमस्क्रियात्मक मंगल आणि तिसरा आशीर्वाद मंगल. तुम्हाला असा का क्रम ठेवायचा? तर वस्तू शब्दाचा अर्थ परमात्मा आहे आणि त्या वस्तू म्हणजे परमात्मा, निर्देश म्हणजे त्याचं स्पष्टीकरण, त्याचं ज्ञान. ते झाल्याच्या नंतर कळतं ना परमात्मा महान आहे, आपण लहान आहे. मग महानाची कृपा संपादन करता लहान काय करावं? नमस्कार. म्हणून दुसरं मंगल नमस्क्रियात्मक मंगल आहे ना, नमे इति नमः आहे ना. आपण कोणी स्वतंत्र न राहताना आपलं परमात्म्याला पूर्ण समर्पण करणं, काया वाचा मनवे सर्व सुखदार बापवरून विठ्ठलाचं वारी करणं. दुसरं आहे नमस्क्रियात्मक मंगल. नमस्कार केला वैरी जरी असला ना त्याने मुखाने नाव न देऊ दे, त्याचा अंतकरण आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. मग तिसरं आशीर्वाद रूप मंगल. अशी किती मंगल झाले? 3 मंगल. आणि मग 3 मंगलाचे प्रयोजन 3 आहे. विघ्न विनाश आहे, शिष्य शिक्षा आहे, शिष्ट संप्रदायात वाच्य. एक विघ्नाची निवृत्ती होण्याकरता विघ्न विनाश आहे, शिष्य शिक्षा आहे, आपल्या पुढच्या पिढीला शिक्षा दीक्षा भेटावी म्हणून, आणि शिष्ट संप्रदायात वाच्य, शिष्ट परंपरेचं लक्षण. आता शिष्ट शब्द 2 अर्थाने व्यवहारामध्ये म्हणतात. तुले शिष्ट आहे म्हणजे अहंकारी आहे, पण इथे शिष्ट शब्दाचा अर्थ तो नाही. शिष्ट शब्दाचा अर्थ वेद प्रामाण्य, अभिगंतृत्व, शिष्टत्व. वेदाचं प्रामाण्य घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल करणारा, वेदाला अनुसरून आपलं जीवन जगणारा. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणच होरी मूर्त अनुष्ठानी जगाले वडील जे, त्या वडिलाला काय म्हणतात? शिष्ट. ठीक ना. मग अशा हे काय झाले 3 म्हणजे शिष्ट संप्रदायात वाच्य म्हणजे शिष्ट परंपरेचं रक्षण व्हावं असे 3 प्रयोजन असतात. कशाचे? मंगलाचे. आणि मग इथं काय करतात? मंगल व विचारसागराचे वर्णन. त्यात पहिली ओवी काल आपण बाबाच्या मुखातून ऐकली. ओम नमोजी श्रीकृष्ण राया बजवरी तुझा अनुग्रह व्हावया श्री चरण कमलाया अभिनंदन. आता हा ओम पदामध्ये सर्व काही साठवलेलं आहे. आकार चरण युग, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाधारे. सरळ सरळ आपल्याला पुढे 5व्या तरंगामध्ये येणार.
ते ओम मध्ये आकार, उकार, मकार आणि एक अर्धमात्रा आहे ना, ते आकार हे स्थूल जगताचं प्रतीक आहे, उकार हा सूक्ष्म जगताचं प्रतीक आहे, मकार त्याच्या कारणाचं प्रतीक आहे आणि मात्र हे त्याच्या अधिष्ठानाचं प्रतीक आहे. अशा पद्धतीने एवढाच विस्तार आता पुढे जेव्हा येईल त्यावेळेस पोखरण आपलं पुढे पण जर आपण गेलो पाहिजे. ओमकार आणि पुढचा शब्द काय, नमो म्हणजे नमस्कार, जी म्हणजे श्री गुरु त्या तत्वाविषयी आपल्या अंतःकरणातला जो आदर आहे त्याला जी. बघा ज्ञानेश्वरीमध्ये किती ठिकाणी जी जी आहे ना, ओम नमो जी आद्या तिथे जी सुरुवात जी जी. आता जी जी आपल्याला दुसरीकडेच ऐकायला भेटतं किंवा घरात एखाद्याला म्हणतात जी जी कुठे गेली, पण हे जी म्हणजे गुरुने शिष्याला बोलवलं किंवा एखाद्या पतीने आपल्या भार्येला बोलवलं किंवा भगवंताने आपल्या भक्ताला बोलवलं तर त्यावेळेला मोठ्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये ओ देताना जी म्हणण्याची पद्धत आहे. जी जी असं म्हणतात. हे जी म्हणजे आदर व्यक्त केलेला आहे. ओम नमो जी. आणि पुढे काय आलं, श्रीकृष्ण राया. श्री शब्दाचा अर्थ आपण आताच पाहून आलो, सगळ्यांनी संपन्न किंवा श्री म्हणताना ऐकाई असं श्री आपलं लक्षात घ्या, ऐकाई असं श्री अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य साई गुरुवरी वस्ती म्हणून तो भगवंतू. अशा सगळ्यांनी या षडभग ऐश्वर्याने संपन्न असणारे कोण, श्रीकृष्ण. आणि ते कसे, राया. राया म्हणजे राजा आहे. ते कशाचे राजे आहे, कशाचे नाही, सर्वांचे राजे तेच आहे ना. म्हणजे ते कर्तुम सामर्थ्याचे राजे आहे, कर्तुम सामर्थ्याचे राजे आहे, अन्यथा कर्तुम सामर्थ्याचे राजे आहे. सगळ्या विश्वाचे खरीचे राजेच कोण आहे, जिने विश्व निर्मित स्थिती करणारे तेच आहे. म्हणजे राजे कशाचे आहे असं एक ते हिरण्यकशिपूला, त्या हिरण्यकशिपूने भक्त प्रल्हादाला विचारलं, तुझा तारणहार कोठे आहे. त्याने प्रतिप्रश्न काय केला, माझा तारणहार कोठे नाही आहे ना. तसं इथे ते कृष्ण परमात्मा कशाचे राजे आहे असं एखाद्याने विचारलं तर आपण तो कशाचे राजे नाही ते तेवढं सांग, आम्ही सांगतो कशाचे राजे आहे. ते सर्वांचेच ते राजे आहे, हे विश्वाचे निर्मातेच ते आहे. ओम नमोजी श्रीकृष्ण राया. मजवरी तुझा अनुग्रह व्हावा. माझ्यावरती तुमचा अनुग्रह शब्दाचा अर्थ कृपा होण्याकरता, आशीर्वाद प्राप्त होण्याकरता काय करतो, या श्री गुरु चरण कमला मी अभिन्नत्वे नमितो. असा अध्याय करायचा. श्री गुरु चरण कमल आहे ना, श्री गुरु पादांबुजन मध्ये पंचदशी मध्ये म्हटलेलं आहे. श्री गुरुचे असणारे चरण कमल आहे ना, जसं परमात्म्याच्या सगळ्या अवयवाला कशाची उपमा दिली आहे, कशाची उपमा दिली आहे, कमलाची. नेत्रकमल, हस्तकमल आहे ना, तसं पादकमल, तसं श्री गुरुचे चरण कमल. आणि चरण शब्दाचे दोन अर्थ आहे, एक स्वरूप असा अर्थ आहे आणि एक पाय असा अर्थ आहे. तर श्री गुरुचे पाय सुद्धा काय आहे, आपला आश्रय स्थानच आहे, आपलं उद्धाराचं स्थान आहे. आणि श्री गुरुचे चरण म्हणजे स्वरूप. त्या स्वरूपाला चरण कमलाच्या कृपेच्या द्वारा अभिन्नत्वाने मी काय करतो, नमस्कार त्यांच्याशी. श्री गुरु चरण कमला या अभिन्नत्वे नमितो. तुम्ही बारकाव्याने बघा येथे किती मंगल या ओळीमध्ये आलेले आहेत, तर तिन्ही मंगल आलेले आहेत. फक्त मी 3 नावं सांगितले ना, ते बघा जोड्या जोडून. पहिलं मंगल काय म्हटलं आपण, वस्तुनिष्ठ मंगल आहे ना. दुसरं मंगल काय म्हटलं, नमस्कार. तिसरं काय म्हटलं, आशीर्वाद मंगल. तर इथे कोणत्या पदामध्ये वस्तुनिष्ठ मंगल आलं, बरोबर, श्रीकृष्ण राया. आणि आणखी ओम या 2 पदामध्ये वस्तुनिष्ठ मंगल आलं. वस्तू शब्दाचा अर्थ आहे परमात्मा. द्वावेव ब्रह्मरूपे मूर्तच्या अमृतांचे परमात्म्याचे 2 रूप आहे, एक सगुण आणि एक निर्गुण. ओंकार हे निर्गुण, श्रीकृष्ण राया सगुण आहे ना. वस्तुनिष्ठ मंगल सगुण स्वरूपाचं कोणत्या पदाने केलं, श्रीकृष्ण राया. आणि निर्गुण पदाचं कोणत्या पदाने केलं, ओंकार. म्हणजे या 2 पदामध्ये कोणतं मंगल आलं, वस्तुनिष्ठ मंगल. आणि दुसरं आहे नमस्क्रियात्मक मंगल, ते कुठे आलं, नमोजी. नमोजी मध्ये कोणतं आलं, नमस्क्रियात्मक मंगल. आणि दोन्ही मंगल कशा करता, आशीर्वाद प्राप्त होण्याकरता. ते आशीर्वाद रूप मंगल सुद्धा आलं कोणत्या पदात, नाही अजून बघा ना, वाचा होईल. अनुग्रह व्हावा. अनुग्रह म्हणजे कृपा, आशीर्वाद आहे ना. अनु ना पश्चात गुरुकुळ नाती, तुम्ही माझा स्वीकार करा, तुम्ही मला आशीर्वाद द्या, असं म्हणजे अनुग्रह व्हावया. इथे अनुग्रह पदाने कोणतं मंगल आलं, आशीर्वाद मंगल आलं. आणि श्री गुरु चरण कमलाया नमितो मी. पण कसे नमितो, म्हणजे वेदांत विश्वामध्ये खरं कोणता मंगल अभिप्रेत असतं, अभेदाचं मंगल अपेक्षित असतं. माऊली ज्ञानोबराय
भगवंताच्या मुखामध्ये ओवी ठेवतात. मजलागी शरद वेगीचे आणि जीवत्वेचे आशीचे धिक या बोली ललजीची प्रज्ञा केली. मला शिरणेतून जीवत्वाने वेगळा राहतो, तुझ्या प्रज्ञेला बुद्धीला लाज कशी वाटत नाही, असं परमात्मा बोलतात. म्हणजे कोणतं मंगल बघा, आपणही आपल्या गुरुशी जितकं जितकं अभेदत्वाने जाऊ तितकं अधिक प्रेम भेटतं का भेदत्वाचा व्यवहार करू तितकं प्रेम भेटतं. म्हणजे दिसायला जरी दोन असलो तरी त्यांचं आपलं हृदय एक झालं पाहिजे. ते न बोलता त्यांनी नुसतं पाहिलं तरी त्यांना आता काय पाहिजे काय लागतं हे आपल्याला कळालं पाहिजे. त्यांचा न बोलता सुद्धा म्हणजे सांग काम्या आगाव काम्या असे काही सांगूनही न करणारा तसं आपण होऊ नये. सांग कामे होऊ नये, आगाव कामे तर होऊच नाही, न सांगता करणारे व्हावं. न सांगता म्हणजे त्यांनी नुसतं आपल्याकडे पाहिलं तरी आपल्याला कळावं का आता नेमकं काय करायला पाहिजे, याला अभिप्रेत काय. बऱ्याच वेळेला ते बोलतात काय त्यापेक्षा त्या बोलण्याच्या मागे त्यांना म्हणायचं काय हे आपल्याला कळावं. आहे ना हृदय हृदय एक झाले पुढे हे हृदयची ते हृदय घातले द्वैत न मोडता केले आपण आयशी असं आपलं व्हावं. म्हणजे तितकं सख्य व्हावं तितकं. आणि त्याच्याकरता ते कशाने होतं, सेवी नव्हतं, ते त्यांच्याच कृपेने होतं, त्यांची कृपा आपल्या सेवी नव्हती. म्हणून ते अभिन्नत्वे नव्हे तुम्ही म्हणजे इतकं आपण एक व्हावं, त्यांचं हृदय आणि आपलं हृदय एक व्हावं, ते त्याच्या हृदयातला भाव आपल्याला कळतो. आणि असं होतं आपण जितकं जितकं गुरुच्या सहवासात जातो, जितकं जितकी त्याच्या अंतर्गत सेवा करतो, जितकं जितकं त्यांच्या मनाप्रमाणे मर्जीप्रमाणे वागण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तितकं तितकं आपल्याला ते कळतं. मग एखाद्या वेळेला ते एकाला दुसरं बोलतात आणि मग आपण त्याचा अर्थ बरोबर घेतो. ते म्हणजे कसं काय नाही, ते तुला नाही बोलले, ते मला तुला तर नाही, मला माहिती कसं काय माहिती, अभिन्नत्वेनं मी तो मी म्हणून माहिती. त्याने अभिन्नत्वाने नमन केलं, तिथं हृदय एक झालं त्यामुळे ते कळतं, नीतिनिश्चित कळतं. म्हणजे ते हृदय एक व्हावं लागतं. तसं आभेदरूप मंगल आपल्या गुरुवर्याशी व्हावं अशी त्यांची आपल्यावर कृपा व्हावी आणि तशी सेवा त्याकरता आपल्याकडनं घडावी. तनु म्हणू जीवे मग आपली आपुले ही सांगली खुशी जिने अंतराला बदले संकल्पना आहे. त्याच्याकरता तशी सेवा आपल्याकडनंही व्हावी. आता पुढची ओळी म्हणजे सांगतात, जो स्वस्वरूपी अतिनिश्चय त्याची मोक्षुची इच्छा प्रबळ असे दयेचीच मूर्ती केवळ म्हणून दास होती त्यांचे. जो स्वस्वरूपी अतिनिश्चय त्याची मोक्षुष प्रबळ इच्छा आणि केवळ दयेचीच मूर्ती असे म्हणून त्यांचे दास होते. असा अन्वय करायचं थोडस. म्हणजे एकदा अन्वय कुठल्या डोळ्यासमोर आला ना अर्थ एकदम खुला होतो आणि तो थोडंसं आपण ते करता कुठे क्रियापद कुठे काय नेमकं म्हणायचंय काय ते लागून जातं. कधी कधी करता कर्म क्रियापद या दृष्टीने अन्वय लागतो, ते नाही कळलं तर आपल्याला अर्थ दृष्टीने लावता येतो. अशा पद्धतीने बघा जो आता ह्या पहिली जी ओवी नाही ती मंगलाचरण केलं आणि आता या पुढच्या ज्या 2-3 ओव्या आहेत ना, साधारण 3 ओव्या मला वाटतं, त्याच्यामध्ये या ग्रंथाची करते पंडित साधू निश्चलदासी यांचा परिचय आपल्याला ग्रंथकार देतात. 3 ओव्या एकदा वाचतो आणि मग अशा आपण पाहू. जो सुस्वरूपी अतिनिश्चय त्याची मुमुक्षुषी इच्छा प्रबळ असे दयेचीच मूर्ती केवळ म्हणून दास होती त्यांचे. निश्चलदासीय पदीचा हाची अर्थ असे साचा म्हणून त्यांची ग्रंथाचा गौरव चित्ता हार वाटे. ऐसा निश्चलदास थोर पंडित विचार सागर ग्रंथी वेदांत अनिला स्वहिंदी भाषी प्रत युद्धराया जनार्थिका. किती वाजेपर्यंत घ्यायचं आपल्याला? 11 वाजे. 11 अजून एवढ्या होत्या. जो सुस्वरूपी अतिनिश्चय नितराम स्थिती ती निश्चला, ज्यांची स्वस्वरूपाच्या ठिकाणी अतिनिश्चल म्हणजे अति हा त्याला एक प्रकारचा विशेष लावला. निश्चल आपणही असतो पण अतिनिश्चल नसतो, कायमची निश्चल नसतो. म्हणजे तो कोबऱ्या म्हणतात निरूपणी सद्वृत्ती होते तिथून उठता सवेची जाते. देवाचे म्हणून देवानगर हे तो परमाश्चर्य वाटत असे. तत्वमशी पाठात ऐकलं का अर्थ खरंच अहम ब्रह्मास्मी आणि खाली उतरताना एखाद्याचा कोपर खळी लागली का गेलो ब्रह्मपद. बरोबर ना. म्हणजे आपली स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती होते पण ती कायमची नाही. जसं रबर ताणलं की तोपर्यंत राहतं, सुटलं की जागेवर येतं, असा प्रकार ते हळूहळू होणार आपलं नाही असं नाही. पण अतिनिश्चल नाही. आणि ते होण्याकरता ज्यांची अतिनिश्चल आहे त्यांचं आपण चिंतन करायला लागलो. त्यांचं ग्रंथ म्हणजे त्यांचं चिंतन आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबा आहे नाही का, गाथा म्हणजे तुकोबा आहे नाही का, एकनाथी भागवत म्हणजे नाथ भागवत, तसं विचार सागर म्हणजे निश्चलदास जे आहेत.
मग त्यांची वृत्ती स्वस्वरूपाची कशी आहे? अतिनिश्चल आहे. स्वरूपाला सोडून त्यांची वृत्ती कधी बाहेर येतच नाही. आणि आपल्याला इच्छा ती आहे आपलं सुद्धा तसं व्हावं. कसं? तर त्यांचं जसं तसं आमचंही व्हावं असं आपल्याला वाटतं. तर आपण काय करावं? मुक्ता तेने झालेला लाभे आपुलीच मुक्तता, किती दिशी पाहता आपुलीच वस्तू, हरपले आपले पावे तै संताची पाहता. मग काय करावे? वाणावे ऐकावे वाणावे ते आणि ऐकावे ते. कारण वाढण्यासारखे तेच आहे आणि ऐकण्यासारखे तेच आहे. म्हणून मला कोणी म्हणतात सांगितलं मागच्या, आता कशाला सांगतात? मी म्हणेल वाणावे तेची आहे ना. आणि काही म्हणेल नाही आम्ही एकदा ऐकला, ऐकून सोडून नाही द्यायचा, ऐकावे तेची. कारण ऐकण्यासारखंही तेच आहे आणि वाढण्यासारखंही तेच आहे. जो सुस्वरूपी अतिनिश्चल, सुस्वरूपाच्या ठिकाणी ज्यांची वृत्ती कशी आहे? अत्यंत निश्चल आहे. म्हणजे स्वरूपाला सोडून त्यांची, स्वरूप शब्दाचा एक अर्थ घ्यायचा अधिष्ठान. स्वरूप शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? 3 शब्द हे काय लक्षात ठेवायचे? 1 कार्य, 2 कारण आणि 3 अधिष्ठान. काय काय? कार्य, अधिष्ठान. दिसणारं जगत हे कार्य आहे, माया हे कारण आहे आणि ब्रह्म अधिष्ठान. मग एक सामान्य पामर विषय कोटीतला जीव असतो ना, त्याची वृत्ती कार्याला विषय करते. पडली एवढी जगापरी 4 चालवित व्यवहार सत्य. जगत दिसतं तेच खरं, चक्षुर्मेव सत्यम. डोळ्याला दिसतं ते खरं. पाप पुण्य म्हणजे भूलथाप आहे, स्वर्गरम काही म्हणजे मिथ्या कल्पना आहे. आम्ही हे काही मानत नाही कारण ते डोळ्याला दिसत नाही. जे डोळ्याला दिसतं तेच आम्ही मानतो. असा जो म्हणतो तो कोण आहे? त्याची कार्याची दृष्टी आहे. कोणती दृष्टी? ती कार्याची दृष्टी. म्हणजे 4 बाब माता रामसर. थोडासा आणखी पुढे गेला म्हणजे ते सांख्यशास्त्र वगैरे आलं तर ते प्रकृती स्वतंत्र जगाची कर्त्री मानतात ना. पण त्याची कोणती दृष्टी आहे? कारणाची दृष्टी. कारणाची दृष्टी आहे. पण कार्याच्या दृष्टीपेक्षा कारणाची दृष्टी बरी. पण कारणाच्या दृष्टीपेक्षा अधिष्ठानाची दृष्टी हीच खरी. ती खरी दृष्टी आहे. ती खरी यथार्थ दृष्टी आहे. ते खरं सत्य जाणणं आहे. कारण त्याला जाणल्याच्या नंतर मग कृतम कृत्यम प्रापणीय प्राप्तव्यम इथे वेव पुष्यते. जे करायला पाहिजे ते केलं, जे जाणायला पाहिजे ते जाणलं. कोणी पंडित निश्चल. असं ध्रुव सोडायचं नाही. कोणी तर पंडित, कारण त्यांचं वर्णन चालू आहे ना त्या 3 वयात. तर पंडित निश्चल झाले. ते कसे? सुस्वरूपी अति निश्चल. स्वरूपाच्या ठिकाणी त्यांची वृत्ती कायमची स्थिर आहे. म्हणजे ती पाठापुरती नाही, टिक्क्यापुरती नाही, म्हणजे ती कायमची आहे. म्हणजे कधी ते त्याच्याकडे आपण पाहिलं तर ते चिंतनातच मग्न असतात. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असे ते आहे. आणि त्याची मुमुक्षुष इच्छा पण कशी? प्रबळ आहे ना. प्रबळ इच्छा आहे. आपल्याला सुद्धा वाटतं की नाही, आता वाटत नसतं तर आपण आता एवढं एक पाठ झाला, सकाळी 4 पासून उठलो तरी एवढं वन करत कशाला आलं असतं? कुठेतरी आपल्या अंतःकरणात ती इच्छा आहे ना, म्हणूनच आपण इकडे आलो, नाही तर आलं नसतं. 2 विद्यार्थी असतात, एक परीक्षार्थी असतात, एक आत्मार्थी असतात. मला वाटतं परीक्षार्थी होते त्या एका पाठात कृतार्थ आहे ना. ज्यांना प्रबल इच्छा आहे ते दुसऱ्या पाठाला सुद्धा आहे. मग काहीला प्रबल इच्छा आहे ती होऊ नये बऱ्याच वेळेला येतात. प्रबल इच्छा आहे त्याला म्हणतात प्रबल इच्छा. आणि चांगली हीच इच्छा योग्य आहे. कारण ही इच्छा सगळ्या इच्छाचा अभाव करून आपल्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देते. ज्याची त्याची प्रबल इच्छा कोणाला? मुमुक्षुला. त्याची इच्छा कोणाला नसते? पामराला नसते, विषयीला नसते, मुक्ताला नाही. तो कृतार्थ झाला. कोणाला असते? मुमुक्षुला. मुमुक्षु कोणाला म्हणतात? मुक्तम इच्छा मुमुक्षा. ज्याला मुक्त होण्याची इच्छा आहे त्याला काय म्हणतात? मुमुक्षु. ज्ञातम इच्छा जिज्ञासा. ज्याला जाणण्याची इच्छा आहे त्याला म्हणतात जिज्ञासू. ज्याला मुक्तीची इच्छा आहे त्याला म्हणतात मुमुक्षु. मग मुमुक्षुस त्याची प्रबळ इच्छा आहे. काय मुमुक्षु म्हणतो? देहमुआ पातयामी कार्यमुआ साधयामी. देह जावा अथवा राहू पांडुरंगी दृढ. काही जर झालं काही बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल. वडील निष्पाण. आणि आपण नेहमीप्रमाणे ऐकतो काय मी काय कृपा करेल नारायण ऐशी तुम्ही सांगा समजा करा चित्त माझे. त्याला मुमुक्षु म्हणतो. त्या मुमुक्षुला त्याची प्रबल इच्छा आहे. बरं, मग त्याला प्रबल इच्छा आहे. मग याच्याकडे काय गेले? म्हणले हे कसे आहेत? म्हणले केवळ दयेचीच मूर्ती असेल. कोण? पंडित साधू निश्चल झाले. कशाची मूर्ती आहे? दयेची मूर्ती आहे. वेगवेगळ्या मूर्ती असतात. मंगल मूर्ती, धर्ममूर्ती, ब्रह्ममूर्ती आहे ना. हे वेगवेगळ्या मूर्ती. मंगल मूर्ती कोण? गणपती बाप्पा आहे ना. ते काय त्याच्यामध्ये ते ध्रुवपद आहे ना आरतीचं. जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन माते मन कामना मूर्ती. म्हणून गणपती बाप्पा ही मंगल मूर्ती आहे. पांडुरंग परमात्मा ही धर्ममूर्ती आहे. धर्माची तू पाप तुझी आहे. मज सोडवी दातारा कर्मापासून धर्ममूर्ती आहे.
आणि ज्ञानोबराय तुकोबराय संत ब्रह्ममूर्ती उतराय आले दीनजना. तसे निश्चलदासजी कशाची मूर्ती आहे? दयेची मूर्ती आहे. आपले संत सुद्धा दयेची मूर्ती आहे. आपले मारुती बाबा दयेची मूर्ती आहे. डॉक्टर बाबा दयेची मूर्ती आहे. आपले सगळे गुरुवर्य दयेची मूर्ती आहे. ते जर दयेची मूर्ती नसते तर त्यांना हे करण्याची गरज नव्हती. आता किती ओढतात तिकडे हे सगळं करतात, पण सगळ्या विद्यार्थ्यांचं झालं पाहिजे. पुढच्याच झालं, मागच्याला सुटलं नाही पाहिजे. म्हणून तर त्याच्या करतात तिकडलं होकू नये, इकडलं होकू नये, इकडं पाहिजे पण ते चालू दयेचीच मूर्ती आहे ना. त्यांना ही दया नसती तर काय आत्मन मोक्षार्थ नाही झालं. ते हम हमारी मस्ती लेना आग लगे बसती असे काही आहेत ना. असे काही आहेत फक्कड मात नाही, पण ते जगाचा विचार करत नाही. त्यांना ते आपलं झालं जगाचा काय विचार करायचा, जगच नाही त्याचा काय विचार करायचा असं म्हणतात. खरं आहे ते, जग नाही त्याचा काय विचार करायचा, पण त्या जगात आपण राहतो ना, जगाच्या कल्याणाचा विचार करतात ते संत आहे. दयेचीच आपले मोठे माऊली दयेचीच मूर्ती. हे आपले सगळे गुरुजन हे काय साक्षात दयेची मूर्ती. दया दया काय असते दिसणारी गोष्ट नाही, पण आपल्या प्रत्येक गुरुवरायाकडे पाहिलं ना तस अशी टळटळीत जसं कैवल्याचा पुतळा होता आपण तशी साकारलेली दया आपल्याला पाहायला भेटते. दयेचीच मूर्ती केवळ दयेची मूर्ती आहे. म्हणजे त्याच्यामध्ये दुसरं काही सर भेसळ नाहीच आहे. केवळ जसं निरसळ दूध म्हणतो आपण आहे ना, केवळ सोनं म्हणतो, तसं मूर्ती म्हणतो ओतप्रोत भरलेली. अहो दयाळे ज्ञानाबाई आर्त माझे तुझे पाहिजे. असे ज्ञानोबरायला सुद्धा दया म्हटले. भूताची दया ही भांडवल संतान, आपली ममता नाही दे. चिखली रुतली गाय धड भाकड न पाय, तेची निघला आणि होय काला बोला जो. अशी दयेचीच मूर्ती कोण आहे? पंडित साधू निश्चलदासजी. आणि म्हणून होती दास त्यांचे दास होते. आपण त्यांचे काय झालं आता? दास झालं. आपण त्यांचे दास झालो म्हणजे दासच ठेवणार आपल्याला. ते आपल्याला काय करणार? स्वामी करणार. कशाचे स्वामी करणार? आत्मानंदाचे स्वामी करणार. आणि आपणही म्हणून माझ्या अपार समुद्रावरती जनुत्रंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यमोमती देव कुबेरे तैशीची चिदानंद रूप शिवोम शिवोम. कारण संताचा दास झाला तर ते दास नाही ठेवत. कृपा कटाक्ष निहाळी पाप इतर तुम्ही कोणाचा दास व्हा ते दासच ठेवतात. संताचा दास व्हा ते दास नाही ठेवत, संत बनवतात. म्हणजे असं एक प्रगट बोलू नये, नको नाही बोलत ते बोलणं ते दास नाही ठेवत. ते त्याला आपल्या बाबाकडे जे जे गेले त्यांना ते ठेवलं का त्यांना तेच बनवलं. त्यांनी तेच बनवलं ना. म्हणजे त्यांना ते विद्यार्थी म्हणून विद्यार्थी ठेवलाच नाही. आपल्या संस्थेत काय, संस्थेत गेल्याच्या नंतर ते गुरुवारला गेलं का ते शिष्यने ठेव, त्याला गुरुवारीच बनवतात. अजून किती दया त्यांनी पाहिजे. ही साकारलेली त्यांची दया आहे. असे ते म्हणून दास होती त्यांची. म्हणून आपण या ग्रंथात म्हणजे ग्रंथ शिकतो म्हणजे काय झालं? आपण त्यांचं दास्यत्व स्वीकारलं आणि त्यांचं स्वीकारा. कारण आपल्याला माहिती ते सगळ्या दास्यातून आपल्याला मुक्त करते. म्हणून तुकोबराय विनंती करतात, तुमचा नाही तुमच्या दासाचा दास मला करा. तुमची दासीचा दास करून ठेवा आणि आशीर्वाद द्यावा म्हणून दास होती त्यांची. बरं ठीक आहे. म्हणजे थोडक्यात निश्चलदास या पदाचा अर्थ काय केला इथं? ते निश्चलदास कसे? ज्यांची स्वरूपाला सोडून वृत्ती खाली कधी येतच नाही म्हणून त्याला एक निश्चल म्हणले आहे ना. आणि पुन्हा ती निश्चलदासची कशाची मूर्ती आहे? साक्षात दयेची मूर्ती आहे ना. आणि निश्चलदास ज्या थाटात आहे तोच थाट आपल्याला प्राप्त व्हावा अशी मुमुक्षुला इच्छा आहे. आणि ती इच्छा कधी होईल? त्यांचं दास्यत्व स्वीकारल्याच्या नंतर मुमुक्षुत काय झाले? त्यांची दास झाली. म्हणजे आपण त्यांच्या ग्रंथाचं चिंतन करणं म्हणजे त्यांचं दास्य भक्ती स्वीकारणं. दास्यत्व निकट म्हणून शब्दाचा पसू रामरायावर अधिकार कोणाचा आहे? का बरं? जो खरा दास होता ना तो खरा स्वामी होता आणि तो स्वामीचा स्वामी होता. स्वामी सुद्धा त्याच्या आज्ञेपुढे जात नाही. जेवणामधलं मीठ वाजा केलं तर ते नीट काहीच लागत नाही. तसं हनुमंतराय बाजूला काढले तर रामायणाचं काहीच नीट लागणार नाही. रामाला ते आवडणार नाही. याचं कारण काय? ते दास झाले आणि मग तीच खरी स्वामी झाली. स्वामीचे स्वामी झाले. ते स्वीकारत नाही, ते मानत नाही, पण स्वामी त्यांना स्वामी मानतात ना. स्वामी त्यांना स्वामी मानतात. देहदृष्ट्या तो दासोहम, जीवदृष्ट्या त्वलौ शका, आत्मदृष्ट्या त्वमेव अहम इति मे निश्चितामती. हनुमंता तो कोण आहे? ते तुका म्हणे ते काहीतरी आहे. कारण मी यांचा दास आहे, रात्रंदिवस यांच्या चरण शिवेत आहे, तरी विचारतात तू कोण आहे? म्हणजे काहीतरी असलं पाहिजे. ते बुद्धिमत्ता वरिष्ठ. त्यांनी 3 उत्तर दिली. देहदृष्ट्या तो दासोहम, दास्यत्व निकट हनुमंती गेले. देहदृष्टीने विचारत असाल मी तुमचा दास आहे. जीवदृष्ट्या त्वदंशका, जीवदृष्टीने विचारत असेल मी तुमचा अंश आहे. आणि आत्मदृष्ट्या त्वमेव अहम,
आत्मदृष्टीने तर तुम्ही मी वेगळे नाहीच आहे. तुझं माझं नाही आहे ना, मी तो पण जाऊ दे तुझं माझं नाही केला सहज विनोद. हे दास्य स्वामीची भक्ती भाषा करतो तो विनोद आहे. खरे तुम्ही मी एकच आहे. पण हे कशामुळे कळालेलं आहे? दास झालेलंच कळालेलं आहे. तसं आपलं सुद्धा अहम दिवस्मी ही वृत्ती जाईल आणि अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती जाईल आणि केवळ एक भाव कैवल्यम ते ध्रुमात्र आपलं जे स्वरूप आहे त्याची टळटळीत आपल्याला ओळख कधी होईल यांचं दास झाल्याच्या नंतर मनदास होती त्यांचे. असा निश्चल दास पदाचा अर्थ केला इथे सुस्वरूपी निश्चल. आणि मग पुढच्या ओळीत म्हणतात निश्चल दासी पदीचा हाच अर्थ असे चाचा म्हणून त्यांची ग्रंथाचा गौरव चित्ता फार वाटे. निश्चल दासी पद आहे म्हणजे नाव आहे, ओळख पटण्याकरता केलेला संकेत आहे. पण त्या पदाचा अर्थ काय केला वरच्या ओळीत सुस्वरूपी हाती निश्चल. तुम्ही असा अर्थ केला म्हणजे असा अर्थ कशा होतो म्हणजे हाच साचा अर्थ आहे, खरा अर्थ हाच आहे. इतर अर्थ तुम्ही करताल ते सिद्धही होईल. पण मग त्याचा खुरा अर्थ काय असेल तर हा आहे ज्यांची वृत्ती स्वरूपाला सोडून खाली कधी येत नाही. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी पांडुरंग आहे ना. माऊलीकडे आपण कधी गेलं, किती वाजता गेलं, कधी गेलं म्हणजे आपल्याला दुसरं काहीतरी पाहायला भेटेल काही नाही. गाथा ज्ञानेश्वरी चिंतन हेच पाहायला भेटतं आहे ना, कारण त्यांचं स्वरूपच ते झालंय. तसं निश्चलदासजीचं स्वरूप त्यांची वृत्ती झाली, ती खाली कधी येतच नाही. म्हणून हा निश्चलदास पदाचा हा मी अर्थ जो केला तो कोणता अर्थ आहे? साचा अर्थ आहे. साचा म्हणजे खरा अर्थ आहे. निश्चलदास पदीचा हाची साचा अर्थ असेल, हा खरा अर्थ आहे. आणि म्हणून आणि खरं म्हणजे काय आपण तो बोलत आहे चालेल अशी त्यांची जीवनात स्थिती आहे. ज्या स्वरूपाचं ते प्रतिपादन करतात ते दूर राहून करत नाही, स्वरूप होऊन करतात. म्हणजे अनुभूतीचे त्यांचे शब्द आहे. म्हणून त्यांची ग्रंथीचा म्हणून त्यांनी लिहिलेला ग्रंथ कमी आहे का जगात? पण बघा तुम्ही जगाच्या पाठीवर या विचारसागर ग्रंथाची जितकी ओढ आहे प्रकरण ग्रंथातल्या तितकी ओढ इतक्या ग्रंथाची दिसत नाही. खूप ओढ आहे, सगळ्याला ओढ आहे. काही गिरवाण भारतीचा ज्यांना अभिमान आहे आम्ही मराठीत शिकत नाही असे म्हणतात ते चोरून हे ग्रंथ वाचतात. त्यांनाही वाटतं नाही हे हा ग्रंथ आल्याशिवाय आपल्याला समन्वय तितका पटकन कळणार नाही. उत्तरेत आपले काही विद्यार्थी जातात, आता जायची गरज नाही, आता आपल्या तिकडलेच इकडे यायला लागले, हे माऊलीची कृपा आहे. पण जातात ना तर त्यावेळेला तिकडले ज्यांचे प्रस्थांतरी झाले आणि आपले विचारसागर होऊन गेलेली मंडळी, त्यांनी काही त्या अशी शंका करायची का आपल्या विद्यार्थ्याला हसायला आणि आपले विद्यार्थी सहज उत्तर द्यायचे. त्याने विचारले तुमचे किती उपनिषद झाले? म्हणजे नावच आज आहे. तुम्ही उत्तर कसं काय दिलं? कसं काय तुम्हाला समन्वय कळाला? म्हणले आम्ही विचारसागर शिकतो. विचारसागर तो प्राकृत में आहे, प्राकृत मध्ये आहे, मराठीत मध्ये आहे, पण त्याच्यात सर्व काही आहे. आणि मग ती दरवाजा खिडकी लावून मग ती पाहतात विचार म्हणजे असा विचारसागर. म्हणून त्यांची ग्रंथीचा गौरव चित्ता फार वाटे. त्यांच्या ग्रंथाचा चित्तामध्ये साधकाचा काय वाटतो? गौरव वाटतो, अभिमान वाटतो. ज्याच्या चित्तात गौरव असतो तो हा विचार सागर शिकतो, वाचतो, त्याच्याकरता समर्पण करतो. आणि मारुती बाबा म्हणतात ज्याच्या चित्तात गौरव नसतो तो हापूस आंबा पाहतो म्हणजे एवढा घ्या ना, मला एक आंबा द्या ना. काय होतो रतीला काम पण आम्हाला काय करा, आंबा तेवढा द्या. विचार सागरचं पुढे पाहू, पहिला आंबा खाऊ. त्याच्या चित्तात गौरव, त्याच्या चित्तात गौरव नाही. पण ज्याच्या चित्तात गौरव असतो ना तो काही झालं तर या ग्रंथाला सोडायला तयार होत नाही. त्याच्यात गौरव फार वाटते. पण असे निश्चलदासजी कसे आहेत? ऐसा निश्चलदास थोर पंडित विचार सागर ग्रंथी वेदांत आणि लास्वहिंदी भाषे प्रत उद्धाराया जनार्थिका. असे निश्चलदास हे थोर पंडित आहे. आता या ओळीचा विचार आणि पुढचा क्रम प्राप्त विचार आपण उद्याच्याला करू.